नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. परीक्षेला जाता जाता पहा MCQ हा व्हिडिओ खास विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर बनवण्यात आलेला आहे. BCom TYचे सेमिस्टर 6 मधले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. त्यांचं बॅचलर डिग्रीमधील हे शेवटचं सेमिस्टर आहे, शेवटचं वर्ष आहे आणि त्यामुळे खास विद्यार्थ्यांनी आग्रह केल्यामुळं मी हा व्हिडिओ बिझनेस इन्व्हायरमेंट या पेपरवर बनवत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मी एक विनंती करत आहे की विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहण्या अगोदर खाली जे रेड कलरमध्ये जे नाव दिसतंय सबस्क्राईब, त्या सबस्क्राईबवर जाऊन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपणास या परीक्षेसाठी तर या यूट्यूब चॅनलचा उपयोग होईलच, शिवाय भविष्यात तुम्हाला नवनवीन इकॉनॉमिक्सशी संबंधित जी संकल्पना आहेत त्याही देखील माहिती होतील. आणि हेच विद्यार्थी पुढं काहीजण MBAला जाणार आहेत, CAची एक्झाम देणार आहेत किंवा बँकिंगच्या एक्झाम देणार आहेत, त्यांना देखील या यूट्यूब चॅनलवरून सातत्यानं मी अर्थशास्त्राशी संबंधित नवनवीन संकल्पना पुरवणार आहे, जेणेकरून त्यांच्या यशामध्ये मला खारीचा वाटा उचलता येईल. तो प्रयत्न मी अविरतपणे करणार आहे. म्हणून हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर परीक्षेला जाता जाता पहा MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन अँड आन्सर. बघा, बिझनेस इन्व्हायरमेंट या पेपरवर हे बनवलेले आहेत MCQ, जे तुम्हाला परीक्षेसाठी तर उपयोगी ठरतील किंवा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा देखील अंदाज येईल. चला आपण बिझनेस इन्व्हायरमेंट या पेपरवरचे एक एक क्वेश्चन पाहू. पहिला क्वेश्चन आहे, भारत देशाने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार टिंबटिंब साली केला. म्हणजे भारत देशाने नवीन आर्थिक धोरणाचा, ज्याला न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हटलं जातं, त्याचा स्वीकार कधी केला असा प्रश्न आहे. तर पर्याय पाहू आपण. A 2001, B 1991, C 1981, D 1971. यापैकी योग्य पर्याय कोणता आहे तर खाली दिला आहे बघा, B 1991 हा योग्य पर्याय आहे. म्हणजेच भारतामध्ये न्यू इकॉनॉमिक पॉलिसी कधी ॲक्सेप्ट केली तर 1991मध्ये, हे लक्षात घ्या. नंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. दुसरा प्रश्न बघा दिसतोय स्क्रीनवर तुम्हाला. नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला तेव्हा टिंबटिंब हे देशाचे पंतप्रधान होते. बघा, म्हणजे 1991ला आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारले तेव्हा देशाचे पंतप्रधान कोण होते असा प्रश्न आहे. तर पर्याय पाहूयात. पंडित नेहरू, B पर्याय आहे नरेंद्र मोदी, C पर्याय आहे मनमोहन सिंग, D पर्याय आहे PV नरसिंहराव. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे 4 पर्याय आहेत, हे चारही जे व्यक्ती आहेत, नेहरू असतील, मोदी असतील, सिंग असतील, नरसिंहराव असतील, हे पंतप्रधान राहिलेले आहेत. मात्र नवीन आर्थिक धोरण जेव्हा भारतानं स्वीकारलं तेव्हा कोण पंतप्रधान होते असा प्रश्न आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे नवीन आर्थिक धोरण हे 1991ला स्वीकारलेलं आहे आणि तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान कोण होते तर PV नरसिंहराव हे होते. पंडित नेहरूंचा इथं काही संबंध नाही, नरेंद्र मोदींचा इथं काही संबंध नाही. मात्र मनमोहन सिंग यांचा थोडासा संबंध आहे. ते पंतप्रधान नव्हते, मात्र तेव्हा अर्थमंत्री मात्र मनमोहन सिंग होते, हेही तुम्ही लक्षात ठेवा. जरी प्रश्न हा असला की नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला तेव्हा टिंबटिंब हे देशाचे पंतप्रधान होते, तर PV नरसिंहराव हे त्याचं उत्तर आहे. मात्र हाच प्रश्न जर असा विचारला, नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला तेव्हा टिंबटिंब हे देशाचे अर्थमंत्री होते, तर याच पर्यायातला जो मनमोहन सिंग आहे हे लक्षात ठेवा की तेव्हा नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं तेव्हा मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. प्रश्न क्रमांक 3, नवीन आर्थिक धोरणाचे टिंबटिंब घटक आहेत. म्हणजे प्रश्न काय आहे की नवीन आर्थिक धोरणामध्ये टिंबटिंब घटक होते, म्हणजे कोणते घटक होते तर पर्याय नंबर A उदारीकरण, पर्याय नंबर B खाजगीकरण, पर्याय नंबर C जागतिकीकरण आणि पर्याय नंबर D वरील सर्व. मग यापैकी योग्य पर्याय कोणता तर मग आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की नवीन आर्थिक धोरणामध्ये काय झालं. तर त्यात काय झालं तर LPG आलं. LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. मग यामध्ये त्यालाच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असं म्हणतात. नवीन आर्थिक धोरणाचा हे तिन्ही घटक आहेत. तिथं काय फक्त खाजगीकरण आलेलं नाही, फक्त उदारीकरण आलेलं नाही, फक्त जागतिकीकरण आलेलं नाही, तर इथं LPG आलेलं आहे. LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. त्यालाच आपण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय कोणता आहे तर D वरील सर्व. म्हणजेच नवीन आर्थिक धोरणाचे घटक उदारीकरण आहे, खाजगीकरण आहे आणि जागतिकीकरण आहे.
म्हणून इथं पर्याय डी बरोबर आहे, वरील सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा, खाजगीकरण म्हणजे टिंबटिंब होय. म्हणजे खाजगीकरण कशाला म्हणायचं किंवा खाजगीकरण म्हणजे टिंबटिंब होय. त्याचे पर्याय पाहूयात. ए पर्याय आहे मालकी हक्कातील बदल म्हणजे खाजगीकरण, बी आहे कार्यात्मक सुधारणा म्हणजे खाजगीकरण, सी आहे संस्थात्मक सुधारणा म्हणजे खाजगीकरण, आणि डी आहे वरील सर्व. नेमकं खाजगीकरण म्हणजे काय असा प्रश्न आहे. तर खाजगीकरण म्हणजे काय बघा, या सर्व पर्यायाची पाहणी आपण केल्याच्या नंतर असं लक्षात येतं की या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरील सर्व. कारण खाजगीकरण म्हणजे काय तर मालकी हक्कातील बदल म्हणजे सरकारच्या मालकी हक्कात असलेले जे उद्योग व्यवसाय आहेत ते खाजगी मालकांना विकणे म्हणजे खाजगीकरण. कार्यात्मक सुधारणा म्हणजे खाजगीकरण, संस्थात्मक सुधारणा म्हणजे खाजगीकरण. म्हणजे खाजगीकरण म्हणजे काय हे सांगत असताना ह्या 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर 5वा प्रश्न आहे, एका देशाची अर्थव्यवस्था अन्य देशाच्या अर्थव्यवस्थांना संलग्नित करण्याची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब होय. म्हणजे प्रश्न नीट समजून घ्या. म्हणजे एका देशाची अर्थव्यवस्था दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला संलग्नित करण्याची प्रक्रिया म्हणजे काय तर जोडण्याची प्रक्रिया. संलग्नित करणे म्हणजे काय, एका देशाची अर्थव्यवस्था दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला जोडणे, अशी जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात, डॅश डॅश म्हणतात आपण असं, किंवा टिंबटिंब म्हणतात असं प्रश्न आहे. तर मग काय म्हणतात तर पर्याय ए आहे उदारीकरण, पर्याय बी आहे खाजगीकरण, पर्याय सी आहे जागतिकीकरण, पर्याय डी आहे वरीलपैकी नाही. मग यापैकी योग्य पर्याय काय आहे तर सी जागतिकीकरण, ज्याला ग्लोबलायझेशन असं म्हटलं जातं. ग्लोबलायझेशन म्हणलं की अनेक देश अनेक अर्थव्यवस्था ह्या एकमेकांशी जोडल्या जातात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर जागतिकीकरण हे आहे. पुढचा प्रश्न 6वा, सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली टिंबटिंबमध्ये निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला. म्हणजे बघा, निर्गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष हे सी रंगराजन होते. हा मुद्दा इथं या प्रश्नातूनच क्लिअर झाला की निर्गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष हे सी रंगराजन हे होते. मात्र त्यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला गेला हा प्रश्न आहे. तर आपण पर्याय पाहूयात. 1991 ए पर्याय आहे, बी पर्याय आहे 1992, सी पर्याय आहे 1993 आणि डी पर्याय आहे 1994. यापैकी योग्य उत्तर आहे सी 1993. म्हणजे 1993 निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7वा, आर्थिक नियोजनाची सुरुवात टिंबटिंब देशात झाली. म्हणजे आर्थिक नियोजन कोणत्या देशात सर्वप्रथम सुरू झालं असेल, त्याचे पर्याय पाहूयात. ए भारत, बी रशिया, सी अमेरिका, डी इंग्लंड. यापैकी योग्य पर्याय कोणता आहे तर बघा, यापैकी योग्य पर्याय आहे बी रशिया. म्हणजे लक्षातच ठेवा, आर्थिक नियोजनाची सुरुवात रशिया या देशात सर्वप्रथम झालेली आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, भारतात नियोजन मंडळाची स्थापना टिंबटिंब साली झाली. म्हणजे नियोजन प्लॅनिंग कमिशन आपण म्हणतो, भारतामध्ये प्लॅनिंग कमिशन कधी आलं तर त्या संदर्भाचा हा प्रश्न आहे. तर त्याचे पर्याय पाहूयात. ए 1947, बी 1950, सी 1957, डी 1960. यापैकी योग्य पर्याय आहे बी 1950. 1950 प्लॅनिंग कमिशन आपल्या देशामध्ये अस्तित्वात आलेलं आहे. नंतर 9वा प्रश्न पाहूयात, भारतीय नियोजन मंडळाची जागा टिंबटिंबने घेतली. म्हणजे प्लॅनिंग कमिशन होतं 1950 आपल्या देशात आलेलं, त्याची जागा खालीलपैकी कोणी घेतली तर पर्याय बघूयात. ए नीती आयोग, बी गुंतवणूक आयोग, सी वित्त आयोग आणि डी वेतन आयोग. बघा, सारे आयोगच आहेत, नीती आयोग, गुंतवणूक आयोग, वित्त आयोग, वेतन आयोग. यापैकी योग्य पर्याय कोणता, प्रश्न बघा लक्षात घ्या. भारतीय नियोजन मंडळाची जागा टिंबटिंबने घेतली, कोणी घेतली तर त्याचा योग्य पर्याय आहे ए नीती आयोग. म्हणजे भारतामध्ये नियोजन मंडळाच्या जागेवर नीती आयोग अस्तित्वात आलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न त्यालाच धरून आहे 10वा, नीती NITI म्हणजे नीती आयोग म्हणजे डॅश डॅश किंवा टिंबटिंब. नीती आयोग म्हणजे टिंबटिंब. मग नीती आयोग म्हणजे नेमकं काय तर पर्याय बघूया आपण. ए पर्याय आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, बी पर्याय आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, सी पर्याय आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया आणि डी पर्याय आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया. यापैकी योग्य पर्याय कोणता आहे तर बघा, यापैकी सी हा योग्य पर्याय आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर
ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया, म्हणजे हा योग्य पर्याय आहे. म्हणजे नीती आयोग, नीती म्हणजे N फॉर नॅशनल, I फॉर इन्स्टिट्यूशन, T फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि I फॉर इंडिया. पण तिथं फॉर हा शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 11वा. नीती आयोगाचे CEO टिंबटिंब आहेत. कोण आहेत CEO? बघा, ए पर्याय आहे अमिताभ कांत, बी पर्याय आहे नरेंद्र मोदी, सी पर्याय आहे राजीव कुमार, डी पर्याय आहे रघुराम राजन. यापैकी योग्य पर्याय आहे अमिताभ कांत, जो ए आहे. ए हा पर्याय योग्य आहे की नीती आयोगाचे CEO हे कोण आहेत, तर अमिताभ कांत हे आहेत. पुढचा प्रश्न आहे 12वा. विदेशी गुंतवणुकीचे टिंबटिंब प्रकार आहेत. ए पर्याय आहे प्रत्यक्ष गुंतवणूक, बी अप्रत्यक्ष गुंतवणूक, सी वरील दोन्ही, डी वरील दोन्ही नाही. यापैकी योग्य पर्याय आहे सी वरील दोन्ही. म्हणजे विदेशी गुंतवणुकीचे दोन प्रकार आहेत, एक प्रत्यक्ष गुंतवणूक आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष गुंतवणूक. प्रत्यक्ष गुंतवणुकीला इंग्रजीमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीला इंग्रजीमध्ये इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणून लक्षात ठेवा, विदेशी गुंतवणुकीचे दोन प्रकार आहेत, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे एक टिंबटिंब उद्योग होय. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी कोणत्या कंपनीला म्हणायचं, तर त्याचे पर्याय पाहूयात. ए आंतरराष्ट्रीय, बी राष्ट्रीय, सी देशांतर्गत, डी राज्यांतर्गत. म्हणजे कोणती कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाते, तर यापैकी योग्य पर्याय आहे ए आंतरराष्ट्रीय. म्हणजेच जी कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते त्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाते. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणे म्हणजे काय, तर एखादी कंपनीची मुख्य शाखा एखाद्या देशात असून तिच्या उपशाखा अनेक देशात जेव्हा कार्यरत असतात, अशा कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हटलं जातं. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स असं आपण त्याला म्हणतो. आणि अशा कंपन्या अनेक आहेत की ज्या एका देशामध्ये स्थापन केल्या जातात आणि त्यांच्या शाखा उपशाखा अनेक देशामध्ये असतात. उत्पादनाचं काम देखील अनेक देशामध्ये चालतं. म्हणून अशा कंपन्यांना बहुराष्ट्रीय कंपन्या म्हटलं जातं, ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 14वा. सप्टेंबर 2020 रोजी एक US$ बरोबर टिंबटिंब भारतीय रुपया हा दर होता. म्हणजे सप्टेंबर 2020 रोजी एक US$ बरोबर किती रुपया, असा प्रश्न आहे. तर त्याचे पर्याय पाहूयात. ए 70, बी 73.17, सी 80, डी 80.87. यापैकी योग्य पर्याय आहे बी 73.17. म्हणजे सप्टेंबर 2020 रोजी एक US$ बरोबर 73.17 भारतीय रुपया हा दर भारतीय रुपयाचा होता. जो एक्सचेंज रेट म्हणतो आपण, विनिमय दर, तो विनिमय दर आहे. त्यानंतर 15वा प्रश्न आहे एक महत्त्वाचा. पुन्हा नीती आयोगासंदर्भात प्रश्न मला तुम्हाला सांगावा असं वाटतो, कारण नीती आयोग हा यातला नवीन टॉपिक आहे, त्यामुळे याच्यावर प्रश्न हमखास विचारलाच जाईल. म्हणून नीती आयोगासंदर्भात आणखीन एक शेवटी जाता जाता तुम्हाला प्रश्न देतोय. नीती आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब आहेत. बघा, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर पर्याय आहे ए पंडित नेहरू, बी नरेंद्र मोदी, सी मनमोहन सिंग आणि डी आहे शक्तिकांत दास. यापैकी योग्य पर्याय कोणता, तर आपल्याला माहिती आहे पंडित नेहरू हे पहिले पंतप्रधान होते, ते आता सध्या नाहीत ही. आणि नीती आयोग तर आत्ता आला आहे 2015मध्ये. नंतर मनमोहन सिंग आता सध्या पंतप्रधान वगैरे नाहीत. शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहेत. मग इथं राहिले नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. आणि उत्तरापर्यंत जाण्याचा हाच तो मार्ग आहे की बी पर्याय बरोबर आहे नरेंद्र मोदी. कारण नीती आयोगाचे अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. म्हणून सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर नीती आयोगाचे अध्यक्ष देखील तेच आहेत. जसं नियोजन मंडळात देखील तसंच होतं. नियोजन मंडळात देखील देशाचे पंतप्रधान अध्यक्ष म्हणून कार्य करत होते, उपाध्यक्ष कार्यकारी प्रमुख होते. तसं इथं पण अध्यक्ष म्हणून पंतप्रधानच असतात. म्हणून नीती आयोगाचे अध्यक्ष हे पहिले अध्यक्ष देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, कारण त्यांच्याच कालावधीमध्ये प्लॅनिंग कमिशनच्या जागेवर नीती आयोग आलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न तुमच्या एकूण सर्व सिलेबसवर आधारित
एक नमुना स्वरूपामध्ये दिलेले आहेत. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला परीक्षेसाठी होईलच, शिवाय तुमच्या नॉलेजमध्ये वाढ होण्यासाठी देखील होईलच. यामुळं अशा पद्धतीचे भविष्यात देखील तुम्ही जिथं जाल, ही परीक्षा तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पास व्हाल, त्यासाठी तुम्हाला हे उपयोग होईलच. परंतु भविष्यात जेव्हा तुम्ही काही पण कराल, म्हणजे जे MBA कराल, CA कराल, बँकिंगची एक्झाम द्याल, MPC UPSC कराल, त्यामध्ये देखील अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. खरं तर बिझनेस इन्व्हायरमेंट हा पेपर इंडियन इकॉनॉमीशी संबंधित आहे, इंडियन जे पॉलिसी ठरतात त्याशी संबंधित आहे. त्यामुळं हा खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा पेपर आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये उपयुक्त ठरतो. म्हणून तुम्ही आत्ता तुमच्या परीक्षेपुरतं हे तर लक्षात घ्याच, पण भविष्यात देखील तुम्हाला अशा नवनवीन विषयावर माहिती मिळवण्यासाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन माहिती मिळवा. धन्यवाद.